Hello everyone, good morning. Myself Busar Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. In previous lecture, we have studied all the definition of Drug and Cosmetic Act 1940. In today's lecture, we will study the remaining points of in this chapter, that is Drugs and Cosmetic Act 1940 and their rule 1945. विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 लेक्चरमध्ये आपण ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट 1940 आणि त्याचे रूल त्यामधील सर्व डेफिनेशन स्टडी केलेले आहेत आणि या आजच्या लेक्चरमध्ये आपण जे रिमेनिंग पॉईंट्स आहेत त्या चॅप्टरमधील ते स्टडी करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट वन आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह bodies. The central government and state government establish or appoint following bodies for efficient running of the act. कोण अपॉइंट करतं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी? तर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. जे एस्टॅब्लिश स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट आहे हे अपॉइंट करतं. त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीमध्ये एक ॲडवायझरी, बी ॲनालिटिकल आणि सी एक्झिक्युटिव्ह. ॲडवायझरीमध्ये कोण येतं? तर ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड, DTAB. ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड, DTAB. आणि सेकंड वर्ड ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी, DCC. ॲडवायझरीमध्ये ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड आणि ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी. बी आहे ॲनालिटिकल. ॲनालिटिकलमध्ये काय असतं किंवा कशा प्रकारे असते ॲनालिटिकल? तर सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी. त्याच्यामध्ये काय येतं? तर सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी, CDL. त्यानंतर ड्रग कंट्रोल लॅबोरेटरी इन स्टेट्स. आणि थर्ड वन आहे गव्हर्नमेंट ॲनालिस्ट. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह. एक्झिक्युटिव्हमध्ये लायसनिंग अथॉरिटीज, त्यानंतर कंट्रोलिंग अथॉरिटीज आणि लास्ट वन आहे ड्रग इन्स्पेक्टर. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी कशी कन्सिस्ट होते किंवा कशा प्रकारे तयार केली जाते? तर त्यामध्ये ॲडवायझरी मेंबर असतात किंवा त्यानंतर ॲनालिटिकल आणि एक्झिक्युटिव्ह. ॲडवायझरीमध्ये ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड असते, त्यानंतर ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी असते. ॲनालिटिकलमध्ये सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी, CDL, ड्रग कंट्रोल लॅबोरेटरी इन स्टेट अँड गव्हर्नमेंट ॲनालिस्ट. एक्झिक्युटिव्हमध्ये लायसनिंग अथॉरिटीज, ड्रग इन्स्पेक्टर, कस्टम कलेक्टर्स और कंट्रोलिंग अथॉरिटीज. देन नेक्स्ट वन आहे ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड, DTAB. Under the provision section 5 of the act, the central governments appoint the drugs technical advisory board to advise the central and state government on the technical matters arising out of the administration of this act and to carry out the other function assigned to its by this act. ड्रग टेक्निकल ॲडवायझरी जे बोर्ड आहे त्यालाच आपण DTAE म्हणू शकतो. हे कशाच्या अंडर आहे? तर अंडर द प्रोव्हिजन सेक्शन 5 ऑफ द ॲक्टच्या. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट्स करतं ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड. कशासाठी अपॉइंट केलं जातं? तर टू ॲडवाइज द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटला ॲडवाइस देण्यासाठी अपॉइंट केलं जातं. कशाच्या रिलेटेड ॲडवाइस दिली जाते? तर
ऑन द टेक्निकल मॅटर्स अरायझिंग आउट ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दिस ॲक्ट. जर टेक्निकल मॅटर अरायझिंग होत असेल तर त्याच्या संदर्भात ॲडवाइस दिली जाते. अँड टू कॅरी आउट द अदर फंक्शन असाइन टू इट बाय दिस ॲक्ट. तर ही ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड कशा प्रकारे कन्सिस्ट होतं किंवा त्याच्यामध्ये मेंबर्स कोणकोणते मेंबर्स असतात. द बोर्ड कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग मेंबर्स. हे ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड आहे ते फॉलोइंग मेंबरने कन्सिस्ट होतं. त्यामध्ये एक्स ऑफिसिओ मेंबर असतात, त्यानंतर नॉमिनेटेड मेंबर्स असतात आणि इलेक्टेड मेंबर्स असतात. फर्स्टली स्टडी करूया एक्स ऑफिसिओ मेंबर्स. एक्स ऑफिसिओ मेंबरमध्ये कोण कोण येतं तर डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस चेअरमन. कोण आहे फर्स्ट? डायरेक्टर असतो जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसचा चेअरमन. त्यानंतर ड्रग कंट्रोलर इन इंडिया और ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया. थर्ड वन असतो तर डायरेक्टर ऑफ सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी कलकत्ता. कोण असतो? डायरेक्टर सेंट्रल CDL जे सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी आहे त्यांचा डायरेक्टर. सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी कुठे आहे तर कोलकातामध्ये. त्यानंतर डायरेक्टर ऑफ द सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट कासावली कुठे आहे? डायरेक्टर सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे तर कासावलीमध्ये आहे. आणि एक्स ऑफिसिओ मेंबर कोण असतो तर डायरेक्टर असतो सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूटचा. त्यानंतर डायरेक्टर ऑफ इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट. इंडियन व्हेटरनरी इन्स्टिट्यूट कुठे आहे? इज्जतनगर. देन प्रेसिडेंट ऑफ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचा प्रेसिडेंट. त्याचबरोबर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचा प्रेसिडेंट आणि सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर किंवा चे डायरेक्टर. आणि सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? लखनौमध्ये. एक्स ऑफिसिओ मेंबरमध्ये कोण कोण येतं? डायरेक्टर ऑफ जनरल हेल्थ सर्व्हिसेस चेअरमन, देन ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया, त्यानंतर सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीचे डायरेक्टर, त्यानंतर सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट डायरेक्टर ऑफ सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट, देन डायरेक्टर ऑफ इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट, प्रेसिडेंट ऑफ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, प्रेसिडेंट ऑफ द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया and director of the Central Drug Research Institute, Lucknow. Then second one, nominated members. जे नॉमिनेटेड मेंबर्स आहेत, नॉमिनेटेड मेंबर्समध्ये म्हणजे काय ते नॉमिनेट केलेले मेंबर्स. त्याच्यामध्ये काय द फॉलोइंग मेंबर्स आर नॉमिनेटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे 2 पर्सन फ्रॉम अमॉंग पर्सन हू आर इन चार्ज ऑफ द ड्रग कंट्रोल इन द स्टेट्स. 2 पर्सन आहे सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट करतं. त्याच्यापैकी एक पर्सन काय असतो तर इनचार्ज असतो ड्रग कंट्रोलर इन द ऑल द स्टेट्स. देन 1 पर्सन बाय सेंट्रल गव्हर्नमेंट फ्रॉम द फार्मास्युटिकल इंडस्ट्री. आणि 1 पर्सन कोण असतो? कुठल्या सेक्टरमधला असतो तर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमधील. सेंट्रल गव्हर्नमेंट फ्रॉम फार्मास्युटिकल इंडस्ट्री. अँड थर्ड वन 2 पर्सन होल्डिंग द अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नमेंट ॲनालिस्ट. जे 2 पर्सन आहेत ते कोण असतात तर 2 पर्सन गव्हर्नमेंट ॲनालिस्ट असतात. 2 पर्सन कोण असतात? गव्हर्नमेंट ॲनालिस्ट असतात. नॉमिनेटेड मेंबरमध्ये काय कोणकोणते मेंबर्स येतात मग? एक म्हणजे ड्रग कंट्रोलर इन द स्टेट आणि सेकंड वन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमधील एक पर्सन आणि लास्ट वन गव्हर्नमेंट ॲनालिस्ट. हे मेंबर्स नॉमिनेटेड मेंबर्समध्ये येतात. देन नेक्स्ट वन आहे इलेक्टेड मेंबर्स. इलेक्टेड मेंबर्स म्हणजे काय? इलेक्टेड झालेले मेंबर किंवा जे निवडून आलेले मेंबर्स आहेत असे मेंबर्स. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे अ टीचर 1 पर्सन टू बी इलेक्टेड बाय द एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. एक पर्सन कसा पाहिजे की फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया
फ्रॉम अमॉन्ग teachers in pharmacy or pharmaceutical chemistry or pharmacognosy on the staff of Indian University or a college affiliated टेरेटो. टीचर पाहिजे, कशाचा टीचर पाहिजे, फार्मसीचा, फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचा किंवा फार्माकोग्नोसीचा, किंवा द स्टाफ ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीचा स्टाफ पाहिजे, किंवा ॲफिलेटेड कॉलेज इलेक्टेड बाय द एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, किंवा कशाचा, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचा. देन सेकंड वन आहे त्यामधील पॉईंट, 1 पर्सन टू बी इलेक्टेड बाय द एक्झिक्युटिव्ह कमिटी फ्रॉम मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. कोण पाहिजे, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया कमिटीचा एक्झिक्युटिव्ह मेंबर्स पाहिजे. त्याचबरोबर टीचर इन द मेडिसिन और थेराप्युटिक्स ऑन द स्टाफ ऑफ अन इंडियन युनिव्हर्सिटी और कॉलेज ॲफिलेटेड, किंवा टीचर पाहिजे कशामध्ये, मेडिसिन किंवा थेराप्युटिक्स और किंवा स्टाफ पाहिजे युनिव्हर्सिटीचा और ॲफिलेटेड कॉलेजचा. कोण इलेक्ट करतं, इलेक्टेड बाय द एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ द मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. देन नेक्स्ट वन आहे, 1 फार्माकोलॉजिस्ट टू बी इलेक्टेड बाय गव्हर्निंग बॉडी ऑफ इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. 1 पर्सन कसा पाहिजे, फार्माकोलॉजिस्ट पाहिजे. कोण इलेक्ट करतं, तर गव्हर्निंग बॉडी ऑफ इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. देन 1 पर्सन टू बी इलेक्टेड बाय सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिकल असोसिएशन. 1 पर्सन कशाद्वारे इलेक्टेड झालेलं पाहिजे, तर किंवा त्याचा निवड प्रक्रिया कशी झाली पाहिजे, तर सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिकल असोसिएशन. त्याच्यानंतर 1 पर्सन टू बी इलेक्टेड बाय काउन्सिल ऑफ द इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन. तो फार्मास्युटिकल असोसिएशन द्वारे नियुक्त झालेला पाहिजे, किंवा 1 पर्सन इलेक्टेड बाय द काउन्सिल ऑफ इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन. देन नेक्स्ट वन आहे ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी. थर्ड कमिटी आहे ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी. दिस इज अन ॲडवायझरी कमिटी constituted by central government to advise the central and state government and the drug technical advisory board on any matter to secure uniformity throughout India in the administration of this act. ही जी ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी आहे DCC सेक्शन 7, ही ॲडवायझरी कमिटी आहे, किंवा this is an advisory committee constituted by the central government to advise the central and state government. काय केलं जातं, ही जी कमिटी आहे कोणाला ॲडवाइस देते, तर सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटला. त्याचबरोबर ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड आहे त्यांना ॲडवाइस देते ऑन एनी मॅटर टू सेक्युअर द युनिफॉर्मिटी थ्रू आउट इंडिया and administration of this act. It is consist of, ही जी ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी आहे ही कशा प्रकारे बनलेली आहे, इट इज ऑल्सो ॲडवायझरी बॉडी कॉन्स्टिट्यूटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. ही ॲडवायझरी बॉडी आहे अँड कॉन्स्टिट्यूटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, इट इज अ कन्सिस्ट ऑफ 2 रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. त्याच्यामध्ये 2 रिप्रेझेंटेटिव्ह कोण असतात, तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतात. त्यानंतर 1 रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ईच स्टेट गव्हर्नमेंट. प्रत्येक स्टेटमधून एक रिप्रेझेंटेटिव्ह असतो. अशा प्रकारे ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी तयार झालेली असते. 2 रिप्रेझेंटेटिव्ह सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतात आणि प्रत्येक स्टेटमधील स्टेट गव्हर्नमेंटमधील व एक रिप्रेझेंटेटिव्ह त्यामध्ये असतो. देन सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी. नेक्स्ट आहे सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी एस्टॅब्लिश इन कलकत्ता. कुठे एस्टॅब्लिश झालेली आहे, कलकत्ता. अंडर द कंट्रोल ऑफ डायरेक्टर अपॉइंटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. कशाच्या अंडर असते, तर डायरेक्टरच्या अंडर असते बाय सेंट्रल गव्हर्नमेंट.
त्याचे फंक्शन काय आहेत तर ॲनालिसिस और टेस्ट ऑफ सॅम्पल ऑफ ड्रग्स और कॉस्मेटिक सेंड बाय कस्टम कलेक्टर्स और कोर्ट्स. काय केलं जातं, ॲनालिसिस केलं जाते किंवा टेस्ट केली जाते कशाची, सॅम्पलची, ड्रग सॅम्पलची किंवा कॉस्मेटिक सॅम्पलची. देन ॲनालिटिकल QC क्वालिटी कंट्रोल, QC मीन्स क्वालिटी कंट्रोल ऑफ इम्पोर्टेड सॅम्पल. ॲनालिटिकल केलं जातं कशाचं, क्वालिटी कंट्रोल केली जाते इम्पोर्टेड सॅम्पलची. देन कलेक्शन, स्टोरेज अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इंटरनल स्टँडर्ड. जे सॅम्पल आहेत त्याचं कलेक्शन, त्याचबरोबर स्टोरेज आणि डिस्ट्रीब्युशन कसं करावं, त्याचे स्टँडर्ड कसे मेंटेन करावे याच्याशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ रेफरन्स स्टँडर्ड्स अँड देअर मेंटेनन्स. प्रिपरेशन कशाचं, रेफरन्स स्टँडर्डचं आणि त्याचं मेंटेनन्सशी रिलेटेड त्याचं फंक्शन आहे. त्याचबरोबर मेंटेनन्स ऑफ मायक्रोबियल कल्चर. मायक्रोबियलचं कल्चर मेंटेनन्स कसं ठेवावं किंवा मेंटेनन्सची रिलेटेड आहे मायक्रोबियल कल्चर हे एक त्याचं फंक्शन आहे. एनी अदर ड्युटीज इंटरेस्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. द नेक्स्ट फंक्शन आहे ॲक्टिंग ॲज द ॲपिलेटाईल अथॉरिटी इन मॅटर डिस्प्यूट्स. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन आहे ट्रेनिंग ऑफ ड्रग ॲनालिसिस. त्याच्यानंतर ट्रेनिंग ऑफ ड्रग ॲनालिसिस. त्याच्यानंतर नेक्स्ट फंक्शन आहे टू ॲडवाइज द सेंट्रल कंट्रोल ॲडमिनिस्ट्रेशन इन रिस्पेक्ट ऑफ क्वालिटी अँड टॉक्झिसिटी. त्याच्यानंतर नेक्स्ट फंक्शन आहे टू वर्क आउट ॲनालिटिकल स्पेसिफिकेशन ऑफ मोनोग्राफ फॉर IP अँड होमिओपॅथिक फार्माकोपिया. IP नुसार आणि होमिओपॅथिक फार्माकोपियानुसार त्याचं स्पेसिफिकेशन. त्याच्यानंतर ॲनालिसिस ऑफ कॉस्मेटिक, त्याच्यामध्ये ड्रग टेस्टिंग लॅबोरेटरी आहे. हे आहेत त्याचे फंक्शन. कुठे एस्टॅब्लिश झाली, कलकत्तामध्ये. त्याच्यानंतर फंक्शन काय आहे, ॲनालिसिस फॉर टेस्टिंग, क्वालिटी कंट्रोल. त्याच्यानंतर कलेक्शन, स्टोरेज अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग अँड इंटरनल स्टँडर्ड्स. त्याच्यानंतर प्रिपरेशन फॉर द रेफरन्स स्टँडर्ड्स. त्यानंतर मेंटेनन्स ऑफ मायक्रोबियल कल्चर्स. त्याच्यानंतर एनी अदर ड्युटीज. त्याच्यानंतर ट्रेनिंग ऑफ ड्रग ॲनालिसिस. त्याच्यानंतर ॲडवाइस रिलेटेड और ॲडमिनिस्ट्रेशन इन रिस्पेक्ट ऑफ क्वालिटी अँड टॉक्सिसिटी. त्याच्यानंतर स्पेसिफिकेशन ऑफ ॲनालिटिकल स्पेसिफिकेशन ऑफ मोनोग्राफ फॉर IP, इंडियन फार्माकोपिया अँड होमिओपॅथिक फार्माकोपिया. देन नेक्स्ट वन आहे बायोलॉजिकल अँड मायक्रोबियल टेस्टिंग ॲनालिसिस आर नॉट कॅरीड आउट बाय द सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी सेंट टू द डायरेक्टर ऑफ सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट कासावली. कुठे आहे, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट कासावलीला. त्यानंतर बायोलॉजिकल फॉर व्हेटरनरी यूज सेंट टू द डायरेक्टर ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी, इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट इज्जतनगर. व्हेटरनरीचं कुठं सेंड केलं जातं, इज्जतनगरला. त्यानंतर प्रोसिजर आहे त्याची. ऑल सॅम्पल्स ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक्स सेंट टू सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी फॉर ॲनालिसिस बाय कोर्ट अंडर द रजिस्टर पोस्ट अँड सील विथ कॉपी मेमोरेंडम. ऑल सॅम्पल कशाचे, ड्रगचे आणि कॉस्मेटिक्सचे कुठे सेंड केले जातात टेस्टिंगसाठी, तर सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीला. त्याच्यानंतर अ कॉपी ऑफ मेमोरेंडम अँड स्पेसिमन ऑफ इम्प्रेशन ऑफ सील ऑन पॅक सेंड टू सेपरेटली registration post. Then on receipt of the packet, director or officer should be recorded the condition of seal on the pocket. कोण रेकॉर्डेड करतात, डायरेक्टर आणि ऑफिसर. त्यानंतर on completion of the test or analysis the director required to supply a report of the analysis. काय केलं जातं, रिपोर्ट सप्लाय केला जातो टेस्टिंग कंप्लीट झाल्याच्या नंतर. त्यानंतर नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट ॲनालिस्ट. स्टेट गव्हर्नमेंट by notifying in the official gazette appointed government analyst under the subsection 1st of section 20 of the act
for the analysis and testing of sample of drug and cosmetic in the drug control laboratories. State government appointed person as a government analyst for the purpose of analysis or testing of sample of drug and cosmetic. कोण अपॉइंट करतं गव्हर्नमेंट अनालिस्ट? तर स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करतं. कशासाठी अपॉइंट करतं किंवा त्याचा पर्पज काय असतो अपॉइंटमेंटचा किंवा अपॉइंट करण्याच्या मागचं कारण काय असू शकतं ते ड्रगचं किंवा आणि कॉस्मेटिकचं ॲनालिसिस आणि टेस्टिंग. त्याच्यानंतर द सेंट्रल गव्हर्नमेंट मे ऑल्सो अपॉइंट such person as government analyst. Then government analyst should have no direct or indirect interest in the import, manufacturing or manufacture or sale of drug and cosmetic. Government analyst त्याच्यामध्ये काय असतो किंवा should have no direct or indirect interest. त्याला डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट इंटरेस्ट नसू शकतो कशामध्ये इम्पोर्टमध्ये मॅन्युफॅक्चरमध्ये किंवा सेल ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिकमध्ये. देन त्याचं क्वालिफिकेशन काय पाहिजे? क्वालिफिकेशन काय पाहिजे तर फर्स्ट अ ग्रॅज्युएट इन मेडिसिन और सायन्स और फार्मसी और फार्मास्युटिकल केमिस्ट्री. ग्रॅज्युएट पाहिजे मेडिसिनमध्ये किंवा सायन्समध्ये किंवा फार्मसीमध्ये किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये विथ ॲट लिस्ट 5 years पोस्ट ग्रॅज्युएट एक्सपिरियन्स इन टेस्टिंग. 5 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे. और हैज़ completed 2 years training on testing of drug include in Schedule C in सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी. किंवा टेस्टिंगचा अनुभव पाहिजे कशाच्या अंडर ड्रग शेड्यूल सीच्या जे ड्रग आहेत त्याचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे नेक्स्ट क्वालिफिकेशन आहे अ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन मेडिसिन. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असणं गरजेचं आहे कशामध्ये मेडिसिनमध्ये त्याचबरोबर किंवा सायन्समध्ये किंवा फार्मसीमध्ये किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये अँड विथ ॲट लिस्ट 3 years एक्सपिरियन्स पाहिजे त्याला टेस्टिंगचा किंवा हॅज कम्प्लिटेड 2 years ट्रेनिंग किंवा त्याने 2 वर्षाची ट्रेनिंग कंप्लीट केली पाहिजे. कशाची ट्रेनिंग कंप्लीट केली पाहिजे तर टेस्टिंग ऑफ ड्रग इन्क्लुडिंग शेड्यूल सी इन सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी. देन नेक्स्ट वन आहे होल्डिंग associateship diploma of the institution of chemist with analysis of drug and pharmaceutical with at least 3 years experience. त्याला ह्या ज्या बाबी आहेत त्याचा 3 वर्ष एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे कशाचा टेस्टिंगचा किंवा हॅज कम्प्लिटेड 2 years ट्रेनिंग किंवा त्याने 2 वर्षाची ट्रेनिंग कंप्लीट केली पाहिजे टेस्टिंग ऑफ ड्रगची कशाचे इन्क्लुडिंग जे शेड्यूल सीचे अंडर ड्रग येतात शेड्यूल सीचे अंडर कॅटेगरी अंडर जे ड्रग आहेत त्या ड्रगची सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंगची ट्रेनिंग त्याने 2 वर्ष कंप्लीट केलेली पाहिजे किंवा ॲटलिस्ट त्याला 3 वर्ष एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. देन फॉर द ॲनालिसिस और टेस्टिंग ऑफ बायोलॉजिकल शेड्यूल सी और C1 यूज फॉर ह्युमन बिंग्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ग्रॅज्युएट इन मेडिसिन और सायन्स और फार्मसी और फार्मास्युटिकल केमिस्ट्री and train either physiology or bacteriology, serology, pathology, pharmacology, microbiology, and at least 5 years experience in testing of biological product and have at least 6 month training approved by laboratory. त्याला 5 वर्ष एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे किंवा 6 महिन्याची ट्रेनिंग त्यानं केलेली असले पाहिजे. A postgraduate degree in medicine or science or pharmacy or pharmaceutical chemistry, diploma of the institution of chemist with analysis of drug and pharmaceuticals
last one, and train either the physiology or bacteriology, serology, pathology, pharmacology, or microbiology with at least 3 years experience in testing of biological product. त्याला 3 वर्ष एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे ॲटलिस्ट. आणि हॅव ॲट लिस्ट 6 month ट्रेनिंग इन द अप्रूव्हल लॅबोरेटरी, has completed 2 years training on the testing of drug including Schedule C Central Drug Laboratory. Then for analysis testing of biological veterinary use. Veterinary use मध्ये त्याचं क्वालिफिकेशन काय पाहिजे तर अ ग्रॅज्युएट इन व्हेटरनरी सायन्स, व्हेटरनरी सायन्समध्ये ग्रॅज्युएट पाहिजे, किंवा जनरल सायन्समध्ये ग्रॅज्युएट पाहिजे, किंवा मेडिसिनमध्ये किंवा फार्मसीमध्ये, आणि त्याला 5 years एक्सपिरियन्स, टेस्टिंगचा एक्सपिरियन्स असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर अ पोस्ट ग्रॅज्युएट इन व्हेटरनरी सायन्स, व्हेटरनरी सायन्समध्ये PG झालेली असणं गरजेचं आहे, किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असणं गरजेचं आहे, किंवा जनरल सायन्समध्ये त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असणं गरजेचं आहे, किंवा मेडिसिन किंवा फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये ॲटलिस्ट त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असणं गरजेचं आहे, आणि 3 वर्ष एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. कशाचा? टेस्टिंगचा, ड्रग टेस्टिंगचा ॲटलिस्ट 3 वर्ष त्याला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. देन त्याच्या ड्युटीज काय आहे? गव्हर्नमेंट ॲनालिस्टच्या ड्युटीज काय आहेत? टू ॲनालाइज अँड टेस्ट सॅम्पल ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक अँड सेंड बाय इन्स्पेक्टर ऑर अदर पर्सन अँड फर्निश द रिपोर्ट. काय करतो तो? ॲनालाइज करतो किंवा आणि टेस्ट सॅम्पल ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक जे आहे ते ॲनालाइज करण्याचं काम करतो, आणि सेंड बाय इन्स्पेक्टर ऑर अदर पर्सन फर्निश, जो रिपोर्ट तयार झालेला आहे ॲनालिसिस नंतर तो सेंड करतो. कोणाला सेंड करतो तर? इन्स्पेक्टर किंवा अदर पर्सनला. टू एंगेज इन एनी रिसर्च वर्क अँड फॉरवर्ड द रिपोर्ट टू द गव्हर्नमेंट विथ फ्यू टू पब्लिकेशन. काय करतो? रिसर्च वर्क केलं जातं आणि जो रिपोर्ट आहे तो गव्हर्नमेंटला फॉरवर्ड केला जातो. ते नेक्स्ट वन आहे प्रोसिजर. प्रोसिजर काय आहे तर ऑन रिसिप्ट ऑफ सॅम्पल द ॲनालिस्ट शुड रेकॉर्ड द कंडिशन or seal and compare it with the impression of the seal received separately. Second, after the completion of the analysis, a report is triplicate with full detail should be supplied. जे कंप्लिशन झालं टेस्ट किंवा ॲनालिसिस ही सप्लाय टू द इन्स्पेक्टर अ रिपोर्ट ऑफ ॲनालिसिस. तो काय करतो? रिपोर्ट सप्लाय करतो कोणाला? इन्स्पेक्टरला, जो ॲनालिसिसचा रिपोर्ट आहे तो, आणि ट्रिप्लिकेट इन फॉर्म 13 टुगेदर विथ फुल प्रोटोकॉल्स ऑफ टेस्ट अप्लाइड. ओके. देन नेक्स्ट वन आहे ड्रग इन्स्पेक्टर. सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट बाय नोटिफिकेशन इन ऑफिशियल गॅझेट appoints inspector having prescribed qualification under section 21 of the act for the specified area. State government appoint as a drug inspector. जो पर्सन अपॉइंट केला जातो तो कोण अपॉइंट करतो तर स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करतं. टू इन्स्पेक्ट द प्रिमायसेस, लायसन्स ऑफ मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक अँड सेल्स ऑफ ड्रग. हो जो पर्सन आहे ड्रग इन्स्पेक्टर तो कशासाठी अपॉइंट केला जातो तर जे प्रिमायसेस आहेत, लायसन फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक, त्याचबरोबर सेल्स ऑफ ड्रग, हे इन्स्पेक्ट करण्यासाठी अपॉइंट केला जातो. द सेंट्रल गव्हर्नमेंट मे ऑल्सो अपॉइंट सच पर्सन. ड्रग इन्स्पेक्टर शुड हॅव नो एनी फायनान्शियल इंटरेस्ट इन द इम्पोर्ट, manufacture or sale of drug and cosmetic. ड्रग इन्स्पेक्टर
काय नसतो तर फायनान्शियल इंटरेस्ट नसतो कशामध्ये, इम्पोर्टमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा सेलमध्ये ड्रगच्या आणि कॉस्मेटिकच्या. ऑल ड्रग इन्स्पेक्टर आर पब्लिक सर्वंट विथ द मिनिंग ऑफ इंडियन पिनल कोड. इंडियन पिनल कोडच्या म्हणण्यानुसार हे जे ड्रग इन्स्पेक्टर आहेत ते पब्लिक सर्वंट आहेत. इन्स्पेक्टर आर रिक्वायर्ड टू कीप ऑल इन्फॉर्मेशन कॉन्फिडेन्शियल अँड नॉट टू डिस्क्लोज. देन त्याचं क्वालिफिकेशन काय असतं, ड्रग इन्स्पेक्टरचं क्वालिफिकेशन काय असू शकतं. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे to inspect premises manufacturing other than biological and premises manufacture biological, a degree in pharmacy or science or medicine, in that clinical pharmacology or microbiology, not less than 18-month experience in manufacturing or testing of the substance in शेड्यूल सी अंडर द कॅटेगरी ऑफ शेड्यूल सी ड्रग. त्याला एक्सपिरियन्स पाहिजे, किती पाहिजे, 18 महिन्यांचा एक्सपिरियन्स पाहिजे. कशाचा, मॅन्युफॅक्चरिंगचा किंवा टेस्टिंगचा, शेड्यूल सी अंडर जे ड्रग येतात त्यांचा. त्याच्यानंतर नॉट लेस दॅन 3 years एक्सपिरियन्स इन द इन्स्पेक्शन ऑफ फर्म मॅन्युफॅक्चरिंग ऑफ एनी सबस्टन्स स्पेसिफाईड इन शेड्यूल सी ड्रग. Thank you everyone. Remaining points of this chapter, Drug and Cosmetic Act 1940, will be studied in next lecture. Thank you again.